फरीदाबाद मॉड्यूलमधील डॉक्टर आदिलचं काश्मीरमधील लग्न रडारवर। आदिलच्या काश्मीरमधल्या लग्नाला शेकडो वऱ्हाड्यांची उपस्थिती। लग्नातल्या काश्मीरातील वऱ्हाडी रुग्णालयाचे स्टाफ मेंबर्सची ही चौकशी होणार। दिल्ली स्फोटावेळी गाडी चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या डीएनए रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। I-20 कारमधून हाडांचे अवशेष आणि दातांचे अवशेष ताब्यात घेण्यात आले होते। दिल्ली स्फोटातील मुख्य सूत्रधार उमर तुर्कमान गेटजवळच्या मशिदीमध्ये गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये येण्यापूर्वी उमर तुर्कमान गेटजवळच्या मशिदीमध्ये गेला होता। दहशतवादी उमर मोहम्मद दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवताना चित्रित झालेला आहे। संसद भवन कॅनॉट प्लेसपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। फरीदाबाद पोलिसांनी खंडावली गावातून दिल्ली कार स्फोटातील संशयित लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त केली। तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलंय। कार उमरच्या नावावर नोंदणीकृत आहे। दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधीची मोठी माहिती समोर। डॉक्टर दहशतवाद्यांनी सेशन नावाचं ॲप बनवलं होतं। सेशन ॲपच्या माध्यमातून ते संपर्कात राहत होते। उमर नबी आणि मुझम्मिल सेशन ॲपचा वापर करत होते। दोन्ही आरोपी अबू उकासा या खोट्या नावाच्या तुर्कीच्या हँडलरच्या संपर्कात होते। दिल्ली स्फोटातील आरोपींकडे 20 लाख रुपये आढळले। डॉक्टरांनी 20 लाख गोळा करून उमरकडे सोपवल्याचं उघड। गुरुग्राम नूह भागातील आयडी तयार करण्यासाठी स्फोटकं घेतली होती। डॉक्टर शाहीनचे कानपूर कनेक्शन उघड। शाहूजी महाराज कानपूर विद्यापीठात शिक्षण घेतल्याचा दावा। डॉक्टर शाहीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। डॉक्टर शाहीनचे पती डॉक्टर जफर हयात जे व्यवसायानं नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, घटस्फोटानंतर डॉक्टर शाहीनशी कोणताही संपर्क नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दिल्ली स्फोट प्रकरणी एटीएसनं कानपूरमधील डॉक्टर आरिफला ताब्यात घेतलंय। डॉक्टर दिल्ली स्फोटाच्या दिवशी शाहीनच्या संपर्कात होता। शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेजच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर एटीएसनं कारवाई केली आहे। मुझम्मिलच्या घरात मिळालेल्या डायरीमध्ये दहशतवादी कटाची माहिती आहे। डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून हस्तगत। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून आखणी सुरू होती। डायरीमध्ये 25 जणांची नावं मिळाली आहेत। बहुतांश लोक जम्मू काश्मीर आणि फरीदाबादचे। दिल्ली बॉम्बस्फोट संदर्भात देशभरात छापे। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 3 डॉक्टरांना अटक केली आहे। पुलवामा येथील डॉक्टर सज्जाद आणि शोपिया येथील डॉक्टर सुहेल अहमद पारा यांची ही चौकशी। दिल्लीतील स्फोटानंतर आसाममध्ये मोठी कारवाई। आसाम पोलिसांनी 15 जणांना अटक केली। सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी नवी माहिती समोर। एकूण 4 शहरात स्फोट घडवण्याचा कट होता। 8 संशयित दहशतवाद्यांनी 4 शहरांमध्ये कट आखला होता। 2-2 दहशतवाद्यांचे 4 ग्रुप बनवले होते। प्रत्येक ग्रुपकडे आयडी स्फोटकं ठेवली जाणार होती। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता। दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांची माहिती। दहशतवादी मुझम्मिलनं जानेवारीमध्ये रेकी केली होती। मुझम्मिलसोबत त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा होता। सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोटाप्रकरणी अल फलाह विद्यापीठामध्ये आतापर्यंत 70हून अधिक लोकांची चौकशी। 6 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची ही चौकशी सुरू आहे। स्फोटाच्या ठिकाणच्या परिसरात फॉरेन्सिक टीमकडून कसून शोध। स्फोटाच्या आसपासच्या इमारतींमधून पुरावे गोळा केले जात आहेत। शेजारच्या इमारतींवर अजूनही मानवी अवशेष आढळत आहेत। NIA टीमकडून परिसरात कसून तपास। दिल्ली स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शोपियान येथील रहिवासी इमाम इरफान अहमदसह 7 जणांना अटक केली आहे। डॉक्टरांना कट्टरपंथी बनवण्यात इरफाननं महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप। तसंच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील मेवात येथील एका मौलवीलाही ताब्यात घेतलंय। दिल्ली स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती। दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच, केंद्र सरकारकडून घोषणा। केंद्राकडून पहिल्यांदाच दहशतवादी हल्ला असा उल्लेख। या हल्ल्यामागील सगळ्या शक्यता तपासून बघणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।